आमदार नितीन पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहा। कळवण तालुक्यातील पुनदनगर गटात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना सांगितले की नितीन पवार हे पंचायत समिती सभापती असल्यापासून कळवण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। जिल्हा परिषदेसाठी पुनद खोऱ्यातील मतदार बंधू भगिनी यांनी दिलेली खंबीर साथ याच्या जोरावर विकासाची अनेक कामे अतिदुर्गम भागात करता येणे शक्य झाले आहे। आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून या भागात बंधारे, रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे। ज्या गावांना अद्याप मूलभूत नागरी समस्या जाणवत आहेत त्यांच्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन जयश्री पवार यांनी केले। आमदार नितीन पवार यांनी देखील संवाद दौऱ्यातून विशेषतः तरुण वर्गाला संबोधित करताना सांगितले की व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे अपप्रचार यापासून दूर राहून सतत कार्यमग्न व्हायला हवे। आपल्या गावातील समस्या सोडविण्यासाठी थेट संपर्क साधावा। आपल्याच माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व प्रगती साधली जाणार आहे। माजी आमदार एटी पवार हे भागातील दौरा करीत असताना समस्या जाणून घेत आणि त्यावर काम करीत होते। त्यामुळेच कळवण तालुक्याचे नंदनवन झाले। आज शेती क्षेत्रात आपला तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातोय। यापुढे ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची साथ कायम असायला हवी असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले। यावेळी पुनदनगर गटातील सुमारे 30 गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्ट संपादक खुशाल देवरेसह विभागीय संपादक पुंजाराम खांडवी, पुनद खोरे, कळवण। उंबरगाव या ठिकाणी संवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीनजी पवार साहेब, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ आमचे ठाकरे बाबा असतील, आमचे भगवा पाटील असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे बर्डे दादा असतील आणि सगळेच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले माझे सर्वच बंधूंनो, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गणोऱ्याच्या सरपंचताई, या भागातले सर्वच सरपंच भगवान असेल, आमचे पंडित दादा असतील, आमचा माजी उपसभापती विजू शिरसाट असेल, आदिवासी सेवक आमचा देम गायकवाड असेल, या ठिकाणी सर्वच बागुल दादा असतील, भाऊ म्हणतात पाहुणे आले आणि सर्वच तोलामोलाची मंडळी, म्हणजे सगळी काही नवीन नाहीये मला, सगळे ओळखीचे। आणि आज या ठिकाणी तुम्ही भाऊंनी मागच्या आठवड्यात, मागच्या 15 दिवसामध्ये सुटल्यापासून खाली संवाद दौरा केला होता आणि भाऊंचं एक म्हणणं होतं की मला या भागात जे वरचे आहेत गावं, वरचे आपले खर्डेदिगर आणि पुनदनगर ग्रामपंचायतीतले जी वाडे पाडे आहे यांच्याशी मला निवांत बोलायचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी भाऊंनी आज या ठिकाणी संवाद दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। नक्कीच तुम्ही सगळेजण आले, सगळ्यांनी निवेदनं दिले। हा दौरा म्हणजे काही नवीन नाहीये, नवखा नाहीये, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही सगळी जुनी मंडळी आहेत। म्हणजे आणि जसं भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून भरभरून असं मतदान या भागाने दिलं। त्याच्याही अगोदर भाऊ जिल्हा परिषदला होते सदस्य, तेव्हाही भरघोस असं मतदान मिळालं आणि भाऊंनी त्याच्या डबलनी कामं केलेली। कारण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही माल जांभळपासून बघा, रस्त्यांचं जाळं विणलं गेलेलं आहे, म्हणजे बाऱ्या फोडल्या, दादासाहेबांनी फोडल्या बाऱ्या। त्याच्यानंतर ते जे काही काम अपूर्ण होतं दादासाहेबांच्या माध्यमातून, जे राहिलेलं काम होतं ते भाऊंनी पूर्ण केलं जिल्हा परिषदमध्ये असताना। आणि तुमच्या आशीर्वादाने परत मला या ठिकाणी एक महिला राखीव झालं म्हणून मला तुम्ही निवडून दिलं। जे जी कामं राहिली होती तिथे भाऊंनी लक्ष घातलं, मी बऱ्यापैकी काम करायचा या ठिकाणी प्रयत्न केला। मला सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी आपण बसलोय, ही जी वास्तू आहे, मी अध्यक्ष असताना या ठिकाणी वास्तू दिलेली, म्हणजे दवाखाना तुमच्यासाठी दिलेला आहे। तर हे सगळं करत असताना नक्कीच दादासाहेबांपासून 40 वर्षापासून या भागाने प्रचंड असं प्रेम तुम्ही दिलेलं आहे। ही मुलगी
बारामतीमध्ये एक गाव आहे, 7 किलोमीटर शाळेत जाते आणि येते रोज. आज जाऊन हिची निवड नासाला झाली, अमेरिकेत जाणारी. हिचा बाप कुली म्हणजे हमाल आहे, हमाल. जिल्हा परिषद शाळेची मुलगी. तो म्हणतो तुला श्रीमंत व्हायचं, मला श्रीमंत नाही व्हायचं, मला चांगलं शिकायचं. ती भारतातून 25 मुलं सिलेक्ट झाली. बघा, नाव मोठं झालं तरच किंमत आहे. तर ह्या गोष्टीकडे तरुण वर्गाने पाहिजे. पहा, ही मुलगी 7 किलोमीटर रोज ये जा करते. वडील काय हमाल. बरं, आपण काय करू, तुमचे 2-4 मागणे ना गावांतर्गत, 1-2